मस्ती। तर काहीच आम्ही आता शेतात खीर बनवायला चाललोय। आय मीन खूप मज्जा येते वगैरे। अँड हे सगळं सामान आहे। ही क्यूटी पण येते सोबत, ही पण येते। आता मी चाललोय, पृथ्वी पण येतोय बट तो पाटी वगैरे घेऊन येतोय सगळं। बोल ना काय तर कुठं काय बोलणार तू? अजून एक कुठं आहे? आता आपल्याला चूल बनवायची आहे। तू चूल बनवणार? आणि तू? मी बनवणार ना। तो माणूस सगळ्या दगडी आणतोय आपल्या चुलीसाठी। चूल इथे कोणाला बनवता येते हा प्रश्न खूप सर बाजूला बरी। मैंने सिक्के फेंके थे नदियों में। वो हे नॅचरल सोर्स ऑफ वॉटर, फुल झऱ्यातून येतो। सो वी आर गेटिंग वॉटर फ्रॉम देअर। अरे गाइस चूल नाही पेटत आहे, चूल नाही पेटवता येते। त्याचे पण फटाके पण वाजवणार आहे, बट मी नाही वाजवणार कारण की मी नाही वाजवत तर नाही वाजवत। काडी पेटी कुठे आहे? सर बाजूला मागो। पेटली 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 परी बस झालं दोनच। मी गावाला आहे, सो नेवर माइंड द वे आय लुक अँड एव्हरीथिंग। बट आता चूल पेटलेली आहे। आय मीन थोडे तर आले आम्हाला पेटवता। आणि माजवायचं आहे, मतलब त्याला चिखल लावायचं आहे। सो लाव ना। पाणी नाही आणत आहे ना ते। काय करणार आहे? पातीला माजणार आहे। अँड या दॅट्स इट। जमते बस बस। हा तशीच चोळ आता। हाय गाइस, आज आपण चूल पेटवून चुलीवर आहे ना आपण खीर बनवणार आहे। आज त्याच्यासोबत आज भात पण लावला आम्ही। भात म्हणजे भात लावून तांदळाची खीर बनवणार आहे आपण। तांदळाची खीर बनवणार आहे। तर इकडे माकडं वगैरे येत राहतात। माकडं काय येतात? माकडं काय येतात? भात खायला येतात। तर म्हणून आम्ही इकडे आलोय, फटाके पण घेऊन आलोय दिवाळीमध्ये। तर आज आपण बनवणारी खीर ही आहे माझी माऊ, ती बनवते। अरे भाई साहब, ये तो ब्लॉगर निकला। चला आता पाणी आणायला जाऊ। चला सगळे चला पाणी आणायला। गाईज आपण आता पाणी आणायला जाणार आहे। पाणी कुठून आणणार आहे? कोटण्यावर जाणार आहे। फास्ट कोटण्याचं गावात पाणी कसं येतं? प्यायचं असतं का? ते असं झऱ्यातून ओरिजिनेट होतं। सो इट्स लाईक प्युअर वॉटर। इकडे या साईडला ना असं पाणी काढायला लागते खरं तर। चला घेतलं। चला कसं पाणी घ्यायला लागतं, काढायला लागतं बघून घ्या। चला आणि मग गुळ टाकायचा। आपण काढणार किती दिस गुळ ते दे ना तू हलव। कान बंद करा। तिचं आई शपथ, तिचं एकच गाणं चालू आहे सकाळपासून। मी तिला तिची बर्थडेची व्हिडिओ दाखवली आहे म्हणून मेने सिक्के फेके तेच चालू आहे सकाळपासून। आता चटई टाकून इथेच बसायचं। इथेच बसायचं चटई टाकून खीर होईपर्यंत। खीर नाही होत तोपर्यंत आपली चूल काय आपल्याला साथ देत नाही गाईस, जळतच नाही ती, म्हणजे पेटतच नाहीये चूल। बघा गाईस कशी बनवतो आम्ही खीर। खीर बनवली चुलीवर बनवते। कशावर बनवते? चुलीवर। तर
आपण चुलीवर बनवलं ना की टेस्ट येते गावाची. आणि इकडे तुम्हाला एक सांगू, चिखल का लावलाय, चिखल लावलाय की ते ना काळ काळ नाही व्हायला पातीलं. त्याला काय म्हणतात, माजलंय पातीलं. ह्या मॅडम यांची ओजी व्हेकल घेऊन चाललेत जेम्स आणायला. कुठे? ज्याला की ब्रेक्स नाही, विदाउट ब्रेक्स उतारून जाणार ती. बघून घ्या तर कसं जाणार आहे. पडली तर नाही माहिती काय होईल. तर गाईज आम्ही ते भात उकळायला टाकलाय, भाताची खीर करणार आहे. सो आता जस्ट गण बेट. सगळे मामा चिडवतात, मारतात का? हो म्हणला ना तू. आता मामांनाच दाखवणार सगळं तुझ्या. सुतई बॉम्ब. तर त्यासाठी अगरबत्ती बघा आता कसं उठणार आहे. कुठं पडली गाईज? ही पडलीये. चालतं पण येत नाही गाईज. गाईज आपल्याकडे आहे चितळची भाकरवडी, द ओजी वन. ते जे असतं ती जी व्हायरल गेम आहे ती. अरे टाक फोन केलं. चूस वाला गेम कर चल. आता मी थांब सेफ. गाईज आता आपला भात ऑलमोस्ट शिजायला आलाय. केलं. सो लेट्स सी. आय डोंट थिंक तो शिजलाय अजून. शिजलाय. सो व्हॉट विल डू इज आता ह्याच्यामध्ये विल ऍड दूध. उकळून द्यायचं एकदा आणि मग आवर खीर इज रेडी. आणि मग सगळ्यांना आपण जेवायला बोलूया. बाय. तर गाईज आता खीर तर ऑलमोस्ट बनली. एक दूध वगैरे सगळं टाकलं त्याच्यात. एव्हरीथिंग इज रेडी. आता फक्त एकदा उकळी आली की मग होऊन जाईल त्याचं. आय जस्ट गिव्ह यू अ स्मॉल टूर माझ्या गावाचं. सो हिअर इज हे शेत आहे, ह्याच्यामध्ये भात लावलाय. इकडे विहीर आहे, तिकडे पण भात लावलाय. सो एव्हरीथिंग दिस इज जस्ट राईस फार्मिंग. आणि इकडे इफ यू कॅन सी लाईक दिस पर्टिक्युलर थिंग दॅट इज आनंदवन फार्म हाऊस. आणि तू माझा ट्रायपॉड घेऊन काय करतोय? तू माझा ट्रायपॉड एवढा मोठा का केला की तू तुझ्यापेक्षा मोठ्या हाईटनी? मज्जा येते काहीच गावाला. इट्स सुपर फन. आय मीन लेट मी नो इफ तुम्ही पण कधी असं अॅन्युअली और वीकली मंथली एक्सेट्रा गावाला जाता का वगैरे. कसं आहे, रिअली लव्ह इट. आणि ऑब्विसली इट्स माय फर्स्ट व्लॉग. सो असं कॅमेरा अँगल्स गणले असतील किंवा मीच कॅमेरामध्ये दिसत नसेल वगैरे वगैरे. सो प्लीज एक्सक्यूज इट. इफ यू गो हिअर दॅट इज ऑल कोकण साईड. लाईक इकडून पुढे गेलं की इट्स ऑल कोकण. अँड या दिस इज हाऊ गाव की लाईफ फील्स लाईक. ते चिंटी मिंटी खेळतात. तर गाईज आपली खीर ऑलमोस्ट तयार झाली आहे. मतलब यू कॅन जस्ट सी. भाजते गाईज. ऑलमोस्ट झाली आहे तयार. आपण थोडं अजून होऊ दे तिला. दॅट इज इट. खीर बनली आहे. आता मस्त त्याला केळीच्या पानावरती घेऊन खाणार आहे. आणि मी तुम्हाला घरच्यांच्या सगळ्यांचे रिॲक्शन पण दाखवेल. सो स्टे ट्यून्ड. तर गाईज आता खीर फायनली रेडी झाली आफ्टर सो मेनी हिट्स अँड ट्रायल्स. सो आता आपण जाऊया सगळ्यांना बोलवायला. अँड हे चिंटू मिंटूज हे जे भात लावले हे कसं लावलंय शरू आपण? हे भात कसं लावलंय? मशीनने लावलं का हाताने लावलंय? तू होता का लावायला भात? इकडे बघ की भात लावला होता. सो हे भात आणि पुढे पण मी तुम्हाला दाखवेल. हे सगळं आम्ही लिजिट हाताने लावलेलं. ते जे रान आहे ना, रान, हा ते इकडून आता इथून दिसत नाहीये तुम्हाला, पण मी पुढे जाऊन दाखवेल तुम्हाला. ते सगळं आम्ही हाताने लावलंय. लाईक टू मच स्ट्रगल्स गाईज. मी नेक्स्ट टाइम ना लावणीचा पण ब्लॉग करेल. लावणीच भात लावणी त्याचा पण ब्लॉग करेल. या सो वेट करायचं आहे ना. सो दिस वाला हे पण आम्ही हाताने लावलंय.
हे पण आम्ही हाताने लावलंय. आणि हा, आणि ह्याच्या खाली पण अजून खूप आहेत. सो ते सगळे आम्ही हाताने लावलेत. आणि हे फार्म हाऊस आहे. हे जे रान आहे ना परत म्हण. या साईडला पण आहे. हो, हे पूर्ण असं सर्कल जातं इकडे. हे पण असं टर्न होतं इकडे कर्वला. सो ते सगळं आम्ही लावलंय, हाताने लावलंय. आणि आता ऑलमोस्ट आलेत कापायला. सो भात कापायचं पण ब्लॉग करेल मी. त्याच्यानंतर इट्स अ व्हेरी बिग प्रोसेस. तो मी तुम्हाला असं दाखवेल. अँड दॅट्स इट. आता आपण सगळ्यांना बोलूया. आय मीन सगळ्यांना खीर टेस्ट करायला. आता आधी प्रसाद दाखवायचा आहे. पण प्रसाद नैवेद्य दाखवायच्या आधी, नैवेद्य पण म्हणतात प्रसाद पण म्हणतात, पण ते दाखवायच्या आधी या चिंटू मिंटूजनी हे खाल्लंय, मतलब टेस्ट केलंय. सो आय डोंट नो नैवेद्य दाखवू का नाही, बट मोस्टली दाखवूया. अँड लेट्स गो. तर गाईज सगळ्यांना सांगितलं की हे तयार झाली आहे. सो या आता येतात ते सगळे. मी तुम्हाला थोडंसं जस्ट देते, जस्ट की असं दिसतं. लाईक दिस इज द व्ह्यू दॅट यू गेट फ्रॉम द डिलक्स रूम्स. इट इज द मोस्ट ब्युटिफुल व्ह्यू दॅट यू विल गेट. आणि आता आपण इकडून जाऊ शकतो. सो आपण इकडून जाऊया. गाईज व्हेरी टायरिंग. हात दुखायला लागलाय भाई माझा. एवढं चमचे पण घेतलेत मी, कारण की मी आता तिकडे शेतातच खाणार आहे वरती. तर गाईज माझा असाच अवतार असतो गावाला. मी अजून अंघोळ नाही केली. लाईक कॅन यू बिलीव्ह इट. मी नुसती हिंडती आहे गावात अशीच. हे सगळं बनवलं आणि फटाके वाजवले, हे केलं ते केलं, बट मी अशाच अवतारात सगळीकडे फिरते. आणि दॅट्स व्हेरी फन. मतलब आवरायचं नाही काही नाही, असं हिंडत राहायचं बिना चपलीचं. मज्जा येते, खूप मज्जा येते. हो ना परी, मज्जा येते ना. तू आंघोळ केली का? केली आंघोळ? इकडे बघ, इकडे बघ, आंघोळ केली तू? सगळे आलेत आता खीर टेस्ट करायला. तर आपण देऊया सगळ्यांना. कोणी खाऊ नका. आणि मग बाय करू. बाय.